नमस्कार मंडळी, शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण एक ट्विस्ट बघणार आहोत. तर भूमीचा आता ऍक्सिडेंट झालेला आहे. भूमीला माधवराव हे भेटायला आलेले असतात. आता माधवराव भेटायला आल्यावर भूमी त्यांना ओळखते देखील. बाबा, हा माझा ऍक्सिडेंट असा अचानक कसा काय झाला? माधवरावांच्या आता सगळ्या काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात की भूमीला लग्नाआधीच सगळं काही आठवतंय, परंतु लग्नानंतरचं तर काहीच आठवत नाहीये. आणि ते मग भूमीला सांगतात की भूमी बाळा, तू एक काम कर, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि तू आता थोडा वेळ आराम कर. माधवराव आता घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगू लागतात. माधवराव डॉक्टरांना म्हणतात की माझी मुलगी आकाशरावांना जरी ओळखत नसली तरी ती मला ओळखतीये. म्हणजे याचा अर्थ ती मला सांगतेय की रागिनी मॅडमला ती भेटायला गेली होती ना, तिथपर्यंत तिला आठवतंय. डॉक्टर म्हणतात की हे असं होऊ शकतं, कदाचित हे टेम्पररी असू शकतं किंवा हे परमनंटही असू शकतं. खरं तर त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यामुळे 1 वर्षापर्यंतची स्मृती त्यांची निघून गेली. म्हणजे आकाशची स्मृती ही फक्त 10 वर्षाचा होता तेव्हा गेली होती आणि आता भूमीची मात्र 1 वर्षासाठी गेलेली असते. डॉक्टर सांगतात की आता ह्या 1 वर्षामध्ये तिच्या जे लोक संपर्कात आले त्या लोकांना ती लवकर ओळखणार नाही. 1 वर्षानंतर जी कोणी माणसं तिच्या समोर आली त्या माणसांनी तिच्या समोर जाऊ नका आणि जर जायचं असेल तर अनोळखी बनून जा. माधवराव म्हणत असतात की हो डॉक्टर, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही जर असं केलं नाही तर त्यांच्या मेंदूवर या गोष्टीचा परिणाम होईल आणि या गोष्टीने त्या पुन्हा कोमामध्ये पण जाऊ शकतात. त्यामुळे ह्या 1 वर्षाच्या आधी जे कोणी लोक भूमी मॅडमच्या संपर्कात होते फक्त त्यांनीच त्यांना भेटा आणि बाकीच्यांनी त्यांच्यासमोर अनोळखी बनून जा. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माधवराव आता पुन्हा भूमीकडे येतात. भूमी माधवरावांना म्हणते की बाबा, तुम्ही मला सांगितलं नाही की माझा ऍक्सिडेंट कसा झालाय. तेव्हा माधवराव तिला सांगू लागतात की अगं, तू सायकलने कुठेतरी जात होती आणि मी तुझी ती सायकल बसला धडकली आणि तुझा अपघात झाला. तर भूमी म्हणत असते की बाबा, पण मला तर असं काही आठवत नाही. म्हणजे अहो, मी चालले होते, अथर्वची आई आहे ना रागिनी पटवर्धन, मी त्यांना भेटायला चालली होते. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं म्हणून या कारणासाठी मी त्यांना भेटायला जात होते. त्यांना माझ्याशी आपल्या मनूबद्दल काहीतरी बोलायचं होतं, परंतु त्यांची आणि माझी भेटच नाही झाली आणि अशा ह्या ऍक्सिडेंटमुळे मला त्यांना भेटताही नाही आलं. मला त्यांना लवकरात लवकर भेटायला हवं. माधवराव भूमीला म्हणत असतात की बाळा, तू अजिबात काही काळजी करू नकोस, तू बरी झाली ना, आपण त्यांना भेटायला जाऊयात, तू आता काहीच काळजी करू नकोस. त्यावर भूमी सांगते की हो बाबा, तुम्ही म्हणताय सगळं तसंच होईल. तर भूमी आता माधवरावांसमोर तिच्या सासरी, तिच्या घरी म्हणजे तिच्या सासरी न जाता तिच्या माहेरी जाणार असते. तर भानुशाली वकिलांना एक गोष्ट माहीत असते की भूमी मॅडमला 1 वर्षानंतरचं काही आठवत नाहीये म्हटल्यावर ते सुद्धा त्यांना आठवत नसतील आणि मग आता भूमी मॅडमला बोलूनही काही उपयोग नाही. त्यामुळे ते आता आकाशची भेट घेतात. भानुशाली वकील आता आकाशला सांगतात की आकाशराव, खरं तर भूमी मॅडम मला ह्या 1 वर्षामध्ये भेटल्या होत्या, त्यामुळे त्या मला तर काय आता ओळखणार नाही, परंतु मला तुम्हाला भेटणं खूप गरजेचं होतं. खरं तर तुमच्या वडिलांनी जे मृत्यूपत्र बनवलंय त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. आकाश विचारतो की माझ्या वडिलांचं मृत्यूपत्र? भानुशाली वकील म्हणतात की हो, अहो, ज्यावेळी त्यांचा अपघात झाला ना त्यावेळी त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये हे लिहिलं गेलं होतं की तुम्ही जेव्हा 26 वर्षाचे व्हाल तेव्हा 26 वर्षानंतर तुमच्या नावावरची प्रॉपर्टी ही तुमच्या बायकोच्या नावावर करण्यात येणार होती. परंतु जर तुमचं लग्न झालं नसतं तर ही प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावावर करण्यात आली असती. परंतु आता तुमचं लग्न झालंय आणि त्यामुळे तुमची ही सगळी प्रॉपर्टी भूमी मॅडमच्या नावावर होणार होती. तर आकाश म्हणत असतो की वकील, मला हे पैसा, प्रॉपर्टी यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मला तर फक्त भूमी बरी व्हायला हवीये. भानुशाली वकील आकाशला सांगू लागतात की भूमी मॅडमची अवस्था बघता तर भूमी मॅडमला मागचं काही आठवत नाहीये. मला तुम्हाला मृत्यूपत्राबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आता मृत्यूपत्राच्या पार्ट 2 मध्ये जर आपण आता डॉक्टरांनी जर तुम्ही पूर्णपणे बरं असल्याचं सर्टिफिकेट जर तुम्हाला दिलं तर मृत्यूपत्रामधली सगळी प्रॉपर्टी ही तुमच्या नावावर होईल आणि कोर्टाकडून या गोष्टीसाठी तुम्हाला नोटीस देखील येईल आणि भूमी मॅडमच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती तुमच्या नावावर होईल. आकाश म्हणत असतो की अहो, भूमीच्या नावावर असली तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तिच्या नावावर असली काय माझ्या नावावर असली काय, सारखंच आहे. भानुशाली वकिलांना ही गोष्ट माहीत असते की भूमी मॅडमच्या नावावर प्रॉपर्टी आहे, त्यामुळेच आता रागिनी मॅडम भूमी मॅडमचा जीव घ्यायला सुद्धा निघाल्या होत्या आणि ही गोष्ट जर मी आता आकाशरावांना सांगितली तर ते माझ्यावर किती विश्वास ठेवतील हे त्यांना माहीत नसतं. भानुशाली वकील आकाशला सांगत असतात की हे बघा, हे मृत्यूपत्र तर मला रघु काकांनी दिलंय, परंतु हे मृत्यूपत्र मात्र तुम्ही असं कोणाला सांगू नका की ते रघु काकांनी दिलंय, असं सांगा की कोर्टाकडून
कोर्टाकडून तुम्हाला आलंय आणि ही सर्व प्रॉपर्टी तुमच्या नावावर देखील येईल, फक्त तुम्हाला आता कोर्टामध्ये हजेरी लावावी लागेल. आकाश भानुशाली वकिलांना म्हणतो की भानुशाली वकील, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की भूमीला तुम्ही आधी खूप मदत केली आहे. भानुशाली वकील म्हणतात की माझाही तुमच्यावर खूप विश्वास आहे, परंतु भूमी मॅडमने मला सांगितलं होतं की ह्या गोष्टी तुम्ही बाहेर कुठे सांग, त्यामुळे प्लीज ही गोष्ट तुम्ही फक्त आपल्यामध्येच ठेवा, बाकीच्या घरात कोणालाही काहीही सांगू नका. त्यावर आकाश म्हणतो की ठीक आहे. तितक्यातच आता तिथे रागिनी येते. रागिनी आकाशला विचारत असते की आकाश काय झालंय, तर आकाश म्हणतो की काही नाही आत्या, भूमीला 1 वर्ष आधीचं काहीच आठवत नाहीये. आणि ते ऐकून कुठेतरी रागिनीला खूप बरं वाटतं. अथर्व म्हणतो की अरे काय बोलतोयस दादा तू. त्यावर आकाश म्हणतो की हो, अरे तिला फक्त एवढंच आठवतंय की ती जेव्हा रागिनी पटवर्धन यांना भेटायला चालली होती तेव्हा तिचा ऍक्सिडेंट झालाय. अथर्व म्हणतो की अच्छा, म्हणजे माझ्या आणि मानसीच्या लग्नासंदर्भात. त्यावर आकाश म्हणतो की हो. आकाश म्हणतो की याचा अर्थ भूमीच्या नजरेत मी अजून आलोच नाहीये, तिने मला ओळखलेलंही नाहीये. रागिनीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. मनोमन ती खूप खुश असते. त्यामुळे तिला वाटत असते की चला आता या गोष्टीसाठी तिला निदान भूमीचा जीव तरी नाही घ्यावा लागणार. परंतु रागिनीच्या ह्या उकळ्या थोड्याच टाइमसाठी असणार असतात. त्याप्रमाणे आता कोर्टाकडून रागिनीला नोटीस आलेली असते आणि त्या नोटीस प्रमाणे सगळी प्रॉपर्टी ही आकाशच्या नावावर झालेली असते. त्यामुळे आता रागिनीचे चांगलेच 12 वाजलेले असतात. रागिनीने आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी एवढी खटाटोप केलेली असते ती गोष्ट नेमकी आता त्या खऱ्या मालकाकडे येऊन पोहोचलेली असते. म्हणजे आकाश या प्रॉपर्टीचा खरा मालक असतो आणि आकाशच्या नावावरच आता सगळी प्रॉपर्टी झालेली असते. माधवराव मात्र एक शक्कल लावतात आणि भूमीला महाजन गार्मेंट्स मध्ये कामाला लावतात. तर महाजन कंपनीमध्ये जे लोक काम करत असतात ते कोणीही भूमीला ओळख दाखवत नसतात. ते मुद्दाम असं करत असतात जेणेकरून ते अनोळखी आहेत आणि भूमीही त्यांना अनोळख्यांसारखं ट्रीट करत असते. ते सर्वजण भूमी आणि आकाशला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. भूमी आता एक एम्प्लॉई म्हणून महाजन गार्मेंट्स मध्ये प्रवेश करणार आहे, तर आकाश तिथला मालक असणार आहे आणि भूमीची आणि आकाशची लव्ह स्टोरी आता पुन्हा तिथून सुरुवात होणार आहे. मालिकेत आता पुन्हा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीसारखं व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.